होती असं करून दादाला कुठे पाठवला तीर्थाला. आता दुर्योधनाची पंचायत झाली, कारण दुर्योधनाने बहिरथ दादाला आपल्या टीम मध्ये करून घेतलं होतं. आता काय करायचं? असं दरबदल करीत दुर्योधन कृष्णापाशी गेला आणि कृष्णदेवाला साष्टांग दंडवत घातलं. कारण असं कृष्णदेवाला दंडवत घाललं दुर्योधनाला पटत नव्हतं, पण काहीतरी मागायचं होतं. मग कृष्णदेवा दंडवत घातलं. म्हणलं वासुदेवा, फार वेळ झाला तुमचीच वाट बघतोय. कृष्णही मनात म्हणला मला माहिती आहे का वाट बघतोय. बरं बोला काय काम काढलं? म्हणजे तेव्हा काम काहीच नाही. हे मोठ्या लोकांचं मागण्याची पद्धत आहे. सरळ काय मागायचंच नाही, वाकड्या अर्थानं मागायचं. काम काहीच नाही, फक्त तू आमच्याकडे पंचपक्वानाचं भोजन करायला यावं हे निमंत्रण. देव म्हटला आता असं झालंय, मी आलो असतो, कारण आपण एकमेकाला कारण देतो ना, मी आलो असतो, पण काय झालंय जेवणाचं आमंत्रण मला आधीच विदुराकडून आलं. आता विदुर कोण? दुर्योधनाचा शत्रू. ते म्हणतात ह्या म्हाताऱ्यामध्ये मी विदुराने कधी देवाला आमंत्रण दिलं. पण ठीक आहे, आणि तेवढं थांबणार नाही. भगवान परमात्मा म्हणला आणि जर त्याचं आमंत्रण नसतं तरी तुझ्याकडे आलो नसतो, कारण शत्रूकडे जेवण्याची पद्धत नाही. दुर्योधन म्हणला जेव्हा जेवायला येऊ नको तेवढा चालत रे, पण तू आम्हाला शत्रू का म्हणतो? अरे आम्ही काय केलं? तुला काय केलं आम्ही? अरे आम्ही तुझी पूजा करतो पांडवांसारखी, आम्ही तुला सन्मान देतो, आम्ही तुला जेवायला घरी बोलवतो, आणि तू आम्हाला शत्रू समजतो. देव म्हणले हे बघा, पांडव तुमचे शत्रू आहेत की नाही? देव म्हणला हा, पांडव आमचे शत्रू आहेत. पांडव शत्रू आमचे महाशत्रू आहेत. म्हणजे मला तेच मला पाहिजे. पांडव तुमचे शत्रू आहेत आणि पांडव माझे भक्त आहेत, आणि माझ्या भक्ताचे शत्रू म्हणजे माझे शत्रू. देव असा भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल दीनानाथ ही लोकी याची मात. असा भक्तवत्सल आहे. पण तुम्ही दक्षिणेमध्ये गेला बालाजीला, तर तिथे जाताना फार एका सुंदर श्लोकाचं उच्चारण केले जातं. श्री व्यंकटेशा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा, भगवत प्रिय गोविंदा, भक्तवत्सल गोविंदा. देव कसा आहे? भक्तवत्सल. भक्ताचा शत्रू म्हणजे आपला शत्रू, इतकं भक्तापाठी प्रेम ठेवणारा देव. म्हणून भक्त काय करतात? आपल्यावर जेव्हा जेव्हा संकट येतात, आपल्यावर जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा भक्त देवाचा धावा करता पडता जड भारी आणि दासी आठवावा हरी. जेव्हा जेव्हा भक्तावर संकट आलं तेव्हा तेव्हा भक्ताने देवाचा धावा केला, आणि जेव्हा जेव्हा भक्ताने देवाचा धावा केला तेव्हा देव काय करतो? अभंगाचा सुसर्ग मोहे धावे घाली
आणि नाव घेता पंढरी राजा. त्याचं नाव घेता घेता देव कसा धावत येतो आणि पाण्याला. देव कसा धावत येतो आणि पाण्याला. पाहणं हा शब्द कुठे वापरला जातो? मातृत्वासाठी पाहणं हा शब्द वापरला जातो. आपली आई आपल्या बाळाला पाहण्या पाहते. आईचं विशेषत्व प्रेम आपल्या बाळापाशी असतं आणि त्याहूनही पुढे जर विशेषत्व प्रेम असेल तर गाईचं आपल्या वासरावर असतं. बरं असं मी का म्हटलं? कारण तुम्ही मला सांगा, एखादी जरी गाय तुम्ही बघितले का की डॉक्टरकडे गेली म्हणजे माझं ऑपरेशन करा? एखादी तरी गाय बघितले का? गाईचं फार विशिष्ट प्रेम आपल्या वासरावर असतं. एक वनात चरायला जर गाई एखादी ठिकाणी गेली असेल आणि ती जर बाजूला चरत असेल, वासरू तिच्या बाजूला चरत असेल आणि जर समोरून जर एखादा वाघ आला आणि त्या वाघाने आपल्या वासरावर झडप घालावी, तेवढ्यात गाय वाघाशी संघर्ष करते. आपली ताकद नसली तरी वाघालाही मारते,